नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शहापूर येथे भीषण अपघातात भरधाव कारने 9 वाहनांना उडवले, 4 जण जखमी. शहापूर येथे भरधाव वेगात असलेल्या एका 4 चाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने शहापूर येथे आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. या विचित्र अपघातात 8 दुचाकी, 1 रिक्षा आणि 1 4 चाकी अशा एकूण 10 वाहनांचे मोठे नुकसान झाले असून 4 जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या वेळी शहापूर चौकातून JK नगरच्या दिशेने एका 4 चाकी वाहन भरधाव वेगात जात असताना चालकाचा अचानक ताबा सुटला. हे वाहन सर्वप्रथम रस्ता दुभाजकावर आदळले. त्यानंतर त्याने एका रिक्षाला जोरदार धडक दिली, ज्यामुळे रिक्षा जवळच असलेल्या एका बेकरीत घुसली. त्यामुळे बेकरीतील अनिल देवकरे हे जखमी झाले. अनियंत्रित झालेल्या 4 चाकीने यानंतर 8 दुचाकी आणि एका रिक्षाला अन्य 4 चाकी वाहनाला धडक दिली. इतकेच नव्हे तर या वाहनाने रस्त्यालगतच्या विद्युत खांबालाही, ट्रान्सफॉर्मरलाही धडक दिली, ज्यामुळे भागातील वीज पुरवठा खंडित झाला. अपघातात एकूण 4 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व तपासाबाबत योग्य त्या सूचना दिल्या. शहापूर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघाताने परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.